आता याच दिवशी आणखीन एक महत्त्वाचा दिवस साजरा करण्यात येतो, तो म्हणजे इंजिनियर्स डे. आता हा एक इंजिनियर्स डे एम विश्वेश्वरय्या यांच्या आठवणीमध्ये हा दिवस साजरा केला जातो. तर एम विश्वेश्वरय्या हे सिव्हिल इंजिनियर होते व 1955 रोजी यांना हा भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आला होता. केव्हा? 1955 मध्ये. कधीही जीके मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकते की एम विश्वेश्वरय्या जे होते हे कोण होते, तर ते होते भारताचे पहिले सिव्हिल इंजिनियर. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव दर्शन सर. करिअर केअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक नवीन सिरीज चालू करताय, जे आहे चालू घडामोडी. ही चालू घडामोडीमधील येणारे सर्व प्रश्न आपल्याला सरळ सेवा, राज्यसेवा तसेच रेल्वे आणि इतर जे काही भरती असतील त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर आज आपण या चालू घडामोडीची सिरीजला सुरुवात करत आहे. आपण आजचा पहिला प्रश्न समोर दिसत आहे, ज्ञान भारतम पोर्टल कोणी लॉन्च केलेला आहे, तर त्याचं बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्ञान भारतम पोर्टल लॉन्च केलेला आहे. याबद्दल आपण आणखी सविस्तर माहिती थोडीशी जाणून घेऊ. 12 सप्टेंबर 2025 रोजी ज्ञान भारतम पोर्टल पंतप्रधान मोदी यांनी लॉन्च केलेला आहे. त्यांनी या पोर्टलला इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ज्ञान भारतमध्ये लॉन्च केलेला आहे. या पोर्टलचा उद्देश मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखितला डिजिटलमध्ये कन्वर्ट करणे. आता मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, तर आपले जे जुने दस्तावेज होते त्या सर्वांना डिजिटली एका जागी जमा करून ठेवण्याचे काम हे पोर्टल करणार आहे, जेणेकरून आपली पुढची येणारी जे जनरेशन आहे, आता सर्वांना हार्ड कॉपीमध्ये कागद सांभाळणे तर मुश्किल आहे, तर ह्या पोर्टलमध्ये आपण ते सर्व डिजिटली जमा करून पुढच्या पिढीसाठी सर्वांना उपयुक्त किंवा सर्वांना दिसेल असं आपण करणार आहेत. त्यानंतर हे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ज्ञान भारतम होतं हे दिल्लीला दिनांक 11 ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. बरोबर. आता याच्यावरती अधिक माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला यावरती आणखी माहिती सांगू. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, 4थ्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटचे आयोजन कोणत्या शहरात आणि कोणत्या देशात करण्यात आले, तर याचे उत्तर आहे सी, रोम आणि इटली. ठीक आहे. तर हे कधी झाले, कसे झाले, याच्याबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेऊ. तर 11 व 12 सप्टेंबर रोजी रोममध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. 2017 मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये भारतातील 2 इंडियन कोस्ट गार्ड सहभागी झाले होते. बघा, आपल्याला कधीही लक्षात ठेवायला पाहिजे, कधी कधी प्रश्न असाही विचारू शकतात की 2025 मध्ये झालेल्या समिटमध्ये भारतातील किती इंडियन कोस्ट गार्ड गेले होते, तर त्याचं उत्तर आहे 2. बरोबर. इटली आणि जपान या दोघांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयोजन करण्यामागचा उद्देश एकच की मरीन सेक्टरमध्ये सेफ्टी, कॉर्पोरेशन, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन याबाबतची होणारी चर्चा. यामध्ये एकूण 115 देशांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनने सुद्धा आपण त्यामध्ये भाग घेतला होता. यामध्ये हे सुद्धा सांगण्यात आले होते की येणाऱ्या 2027 मध्ये, केव्हा, येणाऱ्या 2027 मध्ये हे जे आहे ही भारतात होणारी राहणार आहे. म्हणजे इंडियन कोस्ट गार्डची जे समिट होणार आहे ही 2027 मध्ये भारतात होणार आहे. तर आपण ह्या गोष्टीला एक IMP मुद्दा म्हणून चालू शकतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आहे, आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवस केव्हा साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवस हा 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. बरोबर. आता 15 सप्टेंबर रोजी हे कसं झालं होतं आपण ते जाणून घेऊ. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली द्वारा 8 नोव्हेंबर 2007 रोजी, केव्हा, 8 नोव्हेंबर 2007 रोजी याची घोषणा झाली होती. आणि 15 नोव्हेंबर 2008 रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला होता. आता याच दिवशी आणखीन एक महत्त्वाचा दिवस साजरा करण्यात येतो, तो म्हणजे इंजिनियर्स डे. आता हा एक इंजिनियर्स डे एम विश्वेश्वरय्या यांच्या आठवणीमध्ये हा दिवस साजरा केला जातो. तर एम विश्वेश्वरय्या हे सिव्हिल इंजिनियर होते व 1955 रोजी यांना हा भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आला होता. केव्हा? 1955 मध्ये. कधीही जीके मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकते की एम विश्वेश्वरय्या जे होते हे कोण होते, तर ते होते भारताचे पहिले सिव्हिल इंजिनियर. बरोबर. आता पुढचा प्रश्न, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता संचालक म्हणजेच AI पॉवर्ड सरकारी मंत्री कोणत्या देशाने नियुक्त केला, तर याचं उत्तर आहे सी, अल्बेनिया. काय आहे प्रश्न, बरोबर ऐकून घ्या. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता संचालक AI पॉवर्ड सरकारी मंत्री कोणत्या देशात नियुक्त केला, जगात, भारतात नव्हे, तर त्याचं उत्तर आहे अल्बेनिया. ठीक आहे. आता हे काय आहे आपण पुढे जाणून घेऊ. अल्बेनियाचे पंतप्रधान यांनी 11 सप्टेंबर रोजी हे त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये जोडलेले आहे. या AI मिनिस्टरचे नाव त्यांनी डायला असे दिलेले आहे.
काय दिलेलं आहे? डायला. कधी कधी आपल्याला विचारण्यात येऊ शकते की अल्बेनियामध्ये आलेली जे नवीन AI जनरेटेड मिनिस्टर आहे त्याचे नाव काय? तर त्याचे नाव आहे डायला. ठीक आहे. याला आणण्याचा मुख्य हेतू म्हणजे टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवणे. आजकाल लिखित पद्धतीमध्ये जे टेंडर्स आणि भ्रष्टाचार येतात त्यामध्ये बरेचसे घोटाळे होऊन जातात. तर ते घोटाळे थांबवण्याकरिता अल्बेनियाच्या सरकारने AIचा शोध केला. ठीक आहे. अल्बेनियाची गोष्ट केली तर हे एक युरोपच्या आग्नेय दिशेत येणारा शहर आहे आणि याला चालणारी मुद्रा हे लेक आहे. बरोबर. आपल्याला कधी कधी भूगोलात किंवा जगाच्या भूगोलामध्ये विचारण्यात येणारा प्रश्न होऊ शकते की अल्बेनिया हे कोणत्या दिशेला आहे? तर कोणत्या दिशेला आहे मित्र? आग्नेय दिशेला. आणि याचे जे चलन आहे, जसं भारताचा रुपया आहे ना, तसंच इथे चालणारे जे चलन आहे ते लेक आहे. बरोबर. मी आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल. आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ करता आमच्या करिअर केअर अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद.